मिरर इमेजला आपण मराठीत काय म्हणतो, आरशातील प्रतिमा असं म्हणतो. आता बघा, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता तेव्हा तुम्हाला आपण स्वतः बघताना आपण सेमच दिसतो, परंतु फक्त आरशाच्या प्रतिमांमध्ये एकच कन्सेप्ट आहे, राईट हँड लेफ्ट हँडला जातो, लेफ्ट हँड राईट हँडला जातो. याच्यामध्ये समजा बघा, अल्फाबेट जे आहेत ABCD A to Z म्हणजे 26 अल्फाबेट्स आहेत. याचं तुम्ही प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं, अनालिसिस केलं तर तुम्हाला असं जाणवेल की फक्त A आहे, A, त्याच्यानंतर HIMOTUVWX आणि Y म्हणजे टोटल फक्त 11 अल्फाबेट्स आहेत, 11 अल्फाबेट्स का जे तुम्हाला मिरर इमेज मध्ये आरशातील प्रतिमांमध्ये सेम दिसतात. आणि 1 ते 9 आणि 0 असे अंक आपण पकडले तर त्याच्यामध्ये फक्त 8 अंक आहे, 8 आणि 0 अंक की जो तुम्हाला जसाच्या तसा पुन्हा दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक थोडं कन्फ्युजिंग, जेव्हा तुम्ही मिरर इमेज सॉल्व्ह करत असता तेव्हा कन्फ्युजिंग किंवा तुम्ही कन्फ्युज होणारे अल्फाबेट्स कोणते ते आपण पाहू. तर त्याच्यामध्ये महत्वाचा अल्फाबेट G आहे. जी खूप साऱ्या मुलांना ड्रॉ करता येत नाही, तर तो करताना फक्त हा जो कर्व आहे तो ह्या साईडला रिव्हर्स करायचा आणि फक्त हा इथला जो Gचा आतला पार्ट आहे तो फक्त कॉन्सन्ट्रेट करून रिव्हर्स वेने तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा येतो N. N आणि Z मध्ये एक कॉमन लॉजिक आहे. N च्या 2 लाईन्स सेम वे तुम्ही अशाच ड्रॉ करा. N असा ड्रॉ होतो. N ची समजा ही दिशा आहे तर मिरर इमेज मध्ये ती रिव्हर्स होते. सेम वे Z ला, Z तुम्ही असा करता. Z च्या ह्या 2 समजा पॅरलल लाईन्स आहेत तर त्याच्यामधले मधली लाईन्स अशी आहे तर ती फक्त तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरने ड्रॉ करायची. तर हे तुमचं Z होतं. म्हणजे G, N आणि Z आणि त्याच्यानंतर महत्वाचा S येतो. S समजा तुम्ही असा ड्रॉ करताय तर तो मिरर इमेज मध्ये तो तुम्हाला रिव्हर्स वेने फक्त तुम्हाला ड्रॉ करायचा. हा तुमचा S. तर हे महत्वाचे मुद्दे